शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुंडींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगाजल मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे विठ्ठल आवे। श्रीराम मंदिर भांगरवाडी लोणावळा अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांचा निरोप ज्यांनी मला सांगितलं ते आमचे सूर्यकांत महाराज आहेर आणि आमचे पोलीस पाटील अनंत महाराज शिंदे यांच्या वतीने मला ही सेवा प्राप्त झालेली आहे। खरं म्हणजे 8-10 वर्षापूर्वी इथं मी सेवेला आलो होतो
जवळजवळ 8-10 वर्ष झाली असावी. आज बसून सेवा करण्याचं प्रयोजन असं की 8 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं आहे दोन्ही बच्चा पिल्ल्यांचं. त्याच्यात स्टेन टाकलेली आहे. आता मी जर 15 मिनिटापेक्षा जास्त उभं राहिलो तर मला पळायला लागतं, म्हणून मी बसून करतो. त्यामुळे कीर्तनातून पलायन होऊ नये तेव्हा आधीच विनंती केली की बसून मी सेवा करतो. तर प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला यायला जरा उशीर झाला. 8:45 वाजताच सेवा सुरू होत असते, मला माहिती आहे. 11च्या आत पूर्ण करायची आहे सेवा. पण वेळेत निघालो, परंतु इथे वाटेमध्ये ट्रॅफिकने अडवलं. 2 गाड्या आडव्याच बसल्या. त्या बसला पुढेही जाता येणार, मागे सरकता येणार. आणि सर्वात निर्दयी कोण असतं तर ट्रॅफिक फार निर्दयी असते. ट्रॅफिकला दयामाया काहीच नसते. त्याच्यात कुणी अडको, मंत्री अडको, कुणी अडतो. ते मुख्यमंत्री अडकल्यामुळे आमचा चांदणी चौकाचा पूल जर झाला, ट्रॅफिकचा हा पण फायदा होतो बरं का. चांदणी चौक झाला पूल ना, ते मुख्यमंत्री साहेब अडकले होते म्हणून. इथं का आपण अडकतो तर चांदणी चौक आमचा बावधनचा, सुतारवाडी पाशांचा. म्हणजे काय वेळ ट्रॅफिकचा फायदा सुद्धा होतो, काही वेळेस तोटा सुद्धा होतो. प्रथमतः मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. खरं पाहता फलले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरी येले करी, पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखी येली पंढरी. हा अभंग योजून आलो होतो, पण वेळाभवी कमी चरणाचा अभंग घेतो. विठ्ठल या अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये मी फार जात नाही, कारण बरंचदा असं होतं की संतांचे काही अभंग इतके सोपे होतात की ते वापरून वापरून गुळगुळीत नाण्यासारखे होऊन जातात. त्यामुळे त्याच्यात किती गंभीरता असते, सखोलता असते हे आपल्याला समजून येत नाही. विशेषतः माऊलींच्या हरिपाठाबाबत हेच होऊन गेलेलं आहे. हरिपाठ किती सखोल आहे, किती व्यापक आहे. पण होतं काय, ज्याचा जास्त वापर होतो ते नाणं पुढं गुळगुळीत होतं, ते सोपं वाटायला लागतं. हा अभंग कोणत्याही एखाद्या चांगल्या माणसासाठी केव्हा पण वापरला जातो. उगाच म्हटले का महाराजांनी शुद्ध बीजापोटी, पण इतका सबंगपणा नाही या अभंगामध्ये. एकच वाक्यात या अभंगाचे प्रस्तावना सांगतो की मुमुक्षु साधकापासून सिद्ध होण्यापर्यंतचे सगळे टप्पे या अभंगात सांगितलेले आहे. विठ्ठल कोणताही आता बाकीची प्रस्तावना काही न घेता, उपोद्घात न घेता मी थेट उपक्रम न करता थेट विषयाला सुरुवात करतो. कसं आहे माहिती का, परमार्थ मार्गामध्ये सामान्यतः कलियुगातील जनांसाठी जर विचार केला असता, परमार्थ मार्गामध्ये कलियुगी जनांसाठी संतांनी अतिशय सोपं असलेलं एकमेव साधन जर कोणतं शोधलं असेल तर भगवंताचं नाम. भगवंताचं नाम या व्यतिरिक्त दुसरं साधन नाही. वास्तविक हठयोगादी अनेक साधन, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याशिवाय म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता सुद्धा पाहिजे. का विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमादिशत संपत्ती पाहिजे, तीव्र मुमुक्षु दशा पाहिजे. ही झाली बहिरंग साधन. याशिवाय श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, मग पुढे आत्मतत्वाचा साक्षात्कार. हे सगळं जरा वेळ बाजूला ठेवून द्या. माऊलींनी संतांना माहिती नाही का ही साधन संतांनी केली नाही का? संतांनी या साधन मार्गाने गेल्याचा उल्लेख केलेला नाही का? केलाय ना. तसे अनुभव सुद्धा त्यांनी व्यक्त केलेले आहे. परंतु तुम्हा आम्हा सर्वांसाठी माऊलींनी एक सोपं सांगितलेलं आहे. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. असं असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज जरी हरिपटाच्या पहिल्या अभंगात असोनी संसारी जिव्हे वेगो करी, इतकं सोपं साधन, इतकी सोपी पद्धत सांगत असूनही अगदी शेवटी 25व्या अभंगाच्या शेवटी का बरं म्हणतात ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. इकडे वैखरीचा जप, इकडे मौनातला जप.
म्हणजे याच्यात टप्पे. संत आपल्याला हळूहळू घेऊन जातात. आपल्या संतांचा मार्गच म्हणजे पिपिलिका मार्ग आहे. आपण काय विहंगम मार्गाचे अधिकारी असतील आपल्यापैकी भाग्यवान आहेत, पण संत काय सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे येतुलेनी एके वेळे मार्गाचे नि भले निश्चित पावे. आपण पिपिलिका मार्गाने जायचं म्हणजे मुंगीच्या मार्गाने जायचं. म्हणून आपल्याला काय करतात, आपल्याला चित्तशुद्धी होणं गरजेचं आहे. जरी नामस्मरण हा सोपा मार्ग सांगितला असला तर त्याच्यामध्ये परत 2 भाग आहे. नाम कोणतं घ्यायचं, स गुरु नाम घ्यायचं का निगुर नाम घ्यायचं. साधकाची पहिली सुरुवात ही निगुऱ्या नामापासूनच होत असते. खरं पाहता नाम हे सद्गुरु प्रदत्त असलं पाहिजे. नाम हे परंपरेनं आलेलं असलं पाहिजे. त्या नामाच्या पाठीमागं सद्गुरु, त्यांचे सद्गुरु, त्यांचे सद्गुरु, त्यांचे सद्गुरु अशी फार भगवंतापर्यंतची परंपरा, त्याची शक्ती त्या नामापर्यंत येऊन मिळावी लागते. मग ते नाम साधकाला प्राप्त होत असतं. मला सांगा, तुकोबरायांना सद्गुरूंची प्राप्ती केव्हा झाली? साधारण वयाच्या 22व्या-24व्या वर्षी. म्हणजे चरित्रात तसा उल्लेख आहे की अर्थात ते काही प्रत्यक्ष नाही का. पडीला विसर, स्वप्ना माझी, हे सगळं कुठं घडतंय? स्वप्नामध्ये. काही असो, तुकाराम म्हणजे एका मोरे सरांचं एक पुस्तक बघा, तुकाराम दर्शन असं त्याचं नाव, सदानंद मोरे. त्याच्यात त्यांनी हे फार सुंदर उलगडा केलेला आहे. आता बघा, सद्गुरू बाबाजी चैतन्यांनी नाम देण्याच्या आधी महाराज नाम जप करत नव्हते का? करत होते. एका प्रमाणावरून असं सिद्ध होतं, असं म्हटलं जातं काही विद्वानांकडून, की तुकाराम महाराजांना त्यांचा जो आवडीचा मंत्र सद्गुरू बाबाजींकडून मिळण्याच्या आधी सद्गुरू बाबाजींनी जो त्यांना मंत्र दिला तोच मंत्र महाराज पहिले म्हणत होते. म्हणून महाराज अगदी सहज म्हणतात, आवडीचा मंत्र सांगितला काय होतो, महाराज आनंद व्यक्त करतात. बघा हो बघा, माझ्या आवडीचाच मंत्र मला दिला. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. याचा अर्थ महाराजांना हाच मंत्र पूर्वी म्हणजे सद्गुरू बाबाच्या चैतन्याकडून मिळण्याच्या आधी हाच मंत्र आवडत होता, म्हणून तसं म्हटलं असावं तर्क. किंवा असंही म्हटलं असं किंवा हा मंत्र छान आहे आणि मला हा मंत्र आवडतो. काही असो, म्हणजे बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह स्वप्नात होण्याच्या आधी, स्वप्नात त्यांना मंत्र मिळण्याच्या आधी महाराज जो मंत्र जप करत होते तो निगुरा मंत्र होता. हे तर शब्द होते की नाही? निगुरा मंत्र होता. बघा, मंत्राचे 2 प्रकार आहेत. आपण सद्गुरूंकडून मंत्र मिळवण्याच्या आधी सद्गुरू भेटतील आणि मग मंत्र जप सुरू करीन असं करायचं नाही. सद्गुरू भेटतील तेव्हा भेटतील, मंत्र मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत मात्र आपण मंत्र जप चालू ठेवायचा असतो. मग 2 मंत्र जपात फरक काय आहे? आपण आपल्या मनाने जो मंत्र जप करतो त्याने फक्त पुण्य प्राप्त होतं आणि सद्गुरूंकडून जो मंत्र प्राप्त होतो त्याने मात्र मोक्ष प्राप्त होत असतो. दोन्ही मधला फरक आहे. का बरं फरक आहे? आपण जो मंत्र जप करतो त्याच्या पाठीमागं कोणतीच परंपरा नसते, पण तेवढी सुद्धा सोय आमच्या संप्रदायाने करून ठेवलेली आहे. तुम्हाला गुरु मिळो न मिळो, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, चुकती यातना गर्भवास, शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी विठ्ठल असो. पण मला असं सांगायचं बरं का, मला पहिल्या चरणावरती यायचंय. मला शुद्ध बीज कोणतं आहे ते सांगायचं ना. आपल्याला शुद्ध बीज कोणा एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणलंय का ते बाजूला ठेवायचे. आज आपल्याला या अभंगातून एका मुमुक्षूचा, खरं म्हणजे बद्धाचा सिद्ध, सिद्धाचा बद्धाचा मुमुक्षूचा साधक आणि साधकाचा सिद्ध कसा होतो याची जी एक चढत्या क्रमाची जी भाजनी सांगितलेली आहे ती अभंगातून कशी सांगितली हे आपल्याला सांगायचंय. मी आधी सांगितलं की मी आता अभंगाचे प्रस्तावना सांगणार नाही, वेळ झालेली आहे. मला थेट सांगायचं आहे की सद्गुरूंकडूनच मंत्र घ्यायचा असतो. परंपरेने तो मंत्र प्राप्त व्हायला पाहिजे. त्याचं कारण त्या मंत्राच्या पाठीमागं सद्गुरूंची संपूर्ण शक्ती त्या मंत्रामध्ये ओतलेली असते. विठ्ठला आपण ज्यावेळेस आपल्या
आपल्या मनाने मंत्र जप करतो. जर कोणी म्हणालं की नाही नाही सद्गुरू प्राप्त झाल्याशिवाय मंत्र जप करणारच नाही, मी नामस्मरण घेणारच नाही, जमेल का? त्याचं कारण सांगतो. एक मनुष्य, खेडेगावातला मनुष्य होता. पहिल्यांदा त्याचे नातेवाईक त्याला मुंबईला घेऊन गेले. चौपट्टीवरती सकाळी आंघोळ करण्यासाठी, समुद्रावर आंघोळ करण्यासाठी. तो सकाळी सकाळी त्याचं सर्व स्नानाचे कपडे वगैरे साबण काय असेल ते घेऊन गेला आणि बाजूला खडकावर जाऊन बसला. सकाळ झाली, लोक यायचे, आंघोळ करून निघून जायचे. 10 वाजले, 11 वाजल्या, 12 वाजल्या, हा तिथंच बसल्या खडकावरती. कुणीतरी विचारलं, बाबा तुम्ही सकाळी आलाय? हो. कशाला आलाय? म्हणजे आंघोळीला आला. मग अजून आंघोळ नाही केली? ते म्हणजे लाटा नाही थांबत ना. म्हणजे लाटा थांबल्यावर मी आंघोळ करीन, म्हणजे सद्गुरू भेटलो मग मी परमात्मा सुरू करेन, म्हणजे सद्गुरू भेटलो मग मी नामस्मरण चालू करीन? नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये संसाराच्या सुखदुःखाच्या लाटा येऊ दे, आहे त्या परिस्थितीमध्ये नामस्मरणाला सुरुवात कर. तुकोबरायांनी 18 वर्ष नाम जप केला आणि मग त्यांना बाबाची चैतन्याची प्राप्ती झाली. आणि मग ज्यावेळेस त्यांना नाम मंत्र मिळाला त्यावेळेस काय घडलं ते सांगतात. यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती, नाम धरिले कंठी किंवा नाम धरिले चित्ती, विठोबाचे विठ्ठला. तर आपण नामस्मरण सुरू करायचं. नामस्मरण सुरू करायचं का? आपलं चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे. आपल्या चित्तामध्ये अनंत जन्माच्या साधनाचे सार नाममुखी गाता, हरी म्हणतात. सर्व काही सिद्धी आपल्या जीवनामध्ये होत असते. एक गोष्ट खरी आहे की नामस्मरण हे कुठल्या अवस्थेमध्ये सुरू करा. नाम पहिल्यांदा आपली चित्ताची भूमिका शुद्ध करत असते. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, हा जसा भाव आहे तसा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. जोपर्यंत चित्तामध्ये चित्त अनंत वासनांनी मलिन झालेला आहे तोपर्यंत चित्तामध्ये नामाचं बीज रुजलं जात नाही. आता काहींची काही पूर्वजन्माची साधना असते, मग त्यांना या जन्मामध्ये लगेच त्यांना ताबडतोब परमार्थ सुरू होतो. काहींना उशीर लागतो. आपल्या घरामध्ये पाहुणे आले आणि गॅसवरती आपण चहा ठेवला उकळायला शेगडीवरती, आणि चहाला साधारणपणे 90 डिग्री उष्णता आलेली आहे. 100 डिग्री उष्णता आल्यावरती चहा उकळतो, बरोबर ना? 90 डिग्री उष्णता आली आणि गॅस संपला. दुसरा सिलेंडर आहे भरलेला, तो जोडला. तेवढ्या अवधीमध्ये 1-2-4 मिनिटं गेली आणि पुन्हा गॅस चालू केला तर परत 0 डिग्री पासूनच उकळायला सुरुवात होईल का? नाही ना. 15-20 डिग्री उतरले असते एवढंच. तसं काहींचा चहा आधीच उकळलेला असतो. मागच्या जन्मामध्ये थोडासा मृत्यूरूपी गॅप मध्ये आलेला असतो ब्रेक के बाद, आणि मग तो जे येतो बालपणीचं सर्वज्ञता वरीयता ते फार थोड्याच्या बाबतीत घडतं. तुमच्या आमच्या सारख्याच्या जीवनामध्ये आपण धक्के घागत कसा तरी परमार्थात पोहोचलेलो असतो. आपल्या एखादा भाग्यवान मिळतो, आपल्याला कोणीतरी वारी करा सांगतो, कोणीतरी ज्ञानेश्वरी वास म्हणतो, कोणीतरी पारण्याला बस म्हणतो, कोणीतरी तुळशीमाळ घाल म्हणतो. असं पण काही असो, काही का असं ना, पण आपल्याला कुठलं का होईना पण पुण्य फळाला येतं. सुरुवातीला निगुर का होईना, गुरु नसलेलं का होईना, नाम जपाला सुरुवात करायची. का? चित्ताची भूमिका शुद्ध होणं गरजेचं आहे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय चित्त भूमिकेमध्ये काय पेरायचे आपल्याला? बीज पेरायचे. का? सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परी सुरवाडले, नाही का? म्हणजे चित्तरूपी हे क्षेत्र शेत शुद्ध असेल, बीज किती शुद्ध असू दे, पण ज्या जमिनीमध्ये बीज पेरायचं ती जमीन जर भराड असेल, बंजर असेल, तिच्यामध्ये काहीच उगवायची क्षमता नसेल तर चांगलं बीज पेरून सुद्धा उपयोग होत नाही. म्हणून सर्वात आधी चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे. शुद्ध झालेलं चित्तच एकाग्र होतं आणि शुद्ध आणि एकाग्र असलेलं चित्तच व्यापक बनतं. विठ्ठल व्यापक बनेल तेव्हा बनेल, एकाग्र बनेल तेव्हा बनेल, पण
आधी शुद्ध होणं गरजेचं आहे. मग जसजसं आपण नामस्मरण घेऊ लागतो तशा चित्तातल्या अनेक वासना निघून जातात, चित्त शुद्ध व्हायला लागतं आणि मग तेच निगुर नाम, त्याने प्राप्त झालेलं अगणित पुण्य, पुण्याची गणना कोण करी हा प्रश्न आहे बरं का माऊलींचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, इतकं पुण्य आहे मोजून दाखवत मी, कोण करी पुण्याची गणना, प्रश्नार्थक वाक्य येते. म्हणजे अगणित पुण्याची प्राप्ती होते आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, भगवंताच्या नामाने नामघोषाने शुद्ध पुण्य प्राप्त होतं आणि मग तेच शुद्ध पुण्य योग्य उचित अशा सद्गुरूंची प्राप्ती करून देतं आणि मग ते सद्गुरू त्यांच्या परंपरेनं आलेलं नाम त्या नामधारकाच्या चित्तामध्ये ते बीज पेरतात आणि त्याला शुद्ध बीज म्हटले. अभंगाचं पहिलं शुद्ध बीज तुमच्या ठरवा बरं का, कोणी कोणाशी कोणत्या पक्षाने कोणती बाजू ओढायचं तुम्ही ठरवा. शुद्ध बीजापोटी आपण एका पर्यंत येऊन थांबलो. आपल्या लक्षात आलं का, चित्त जर पाप वासनेने अनंत दुरित कर्मांनी जर मलिन झाला असेल तर त्याच्यामध्ये त्याला पश्चाताप व्हायला आवश्यक असतो. पश्चाताप व्हायला किंवा अनुताप तरी व्हायला पाहिजे, पश्चाताप तरी व्हायला पाहिजे. मला सांगा, वाल्मिकी अर्थात आपण त्याची कथा सांगताना वाल्याची कथा सांगतो, वाल्याची कथा. आता बघा, ह्या वाल्याला त्याच्या कृतकर्माचा पश्चाताप होतो. कधी त्याला नारद सद्गुरू भेटतात. आता ती कथा मी जास्त सांगत नाही, आपल्याला माहिती आहे. तो जातो वरी, त्याला खात्री पटते की आपल्या पापामध्ये कोणीही वाटेकरी होऊ शकणार नाही, माझं पाप मला भोगलं पाहिजे. त्याला पश्चाताप होतो, केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो आणि उगीच आपण आयुष्य आजपर्यंत वाया घालवलं याचा अनुताप सुद्धा होतो. आणि तो सद्गुरू नारदांना शरण जातो. नारदांना म्हणतो मला मंत्र द्या. नारदांनी वाल्याला मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? राम नामाचा. खरं म्हणजे आपण तर संत वाङ्मयात तसं सांगितलेलं आहे की वाल्याला म्हणे राम राम म्हणता येत नव्हतं, तो म्हणे मरा 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 मरा. ठीक आहे, मरा मरा राम राम होणारच, आपोआप मरापासून सुरुवात करत रामच होणार आहे. पण एक थोडा वेगळा भाव इथं सांगितलेला आहे. वाल्याला मंत्र उलटा दिला, पण तो मंत्र 2 अक्षरे नव्हता, 3 अक्षरे होता. श्रीराम. कोणता मंत्र होता? श्रीराम. पण वाल्याला सांगितलं हा मंत्र तू श्वासावरती जपायचा. एक लक्षात घ्या, मंत्र श्वासावर जर जपला ना तर तो लवकर आत्मगत होतो. श्वासावर मंत्र जपण्यासाठी आपल्याला संत निर्देश करतात, लक्ष लावून राहा गोविंद, तिथं लक्ष लावायचं. आता श्वासावर मंत्र कसा जपायचा?
खरं पाहता श्वासावर मंत्र जपण्याची गरजच नाही. तो मंत्र आयता दिलाय आपल्याला निसर्गाने. कोणता? अजपा जपणे उलट अजपा जपणे हा कोणता? श्वास वर घेताना सो, श्वास खाली सोडताना हम, धरिता सो, सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. अजप अजप कायमचा चालू आहे, पण तेथे आपल्या मनाचा निर्धार होत नाही. जर मनाचा निर्धार करता आला तर त्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. पण चला ती गोष्ट बाजूला सोडून घेऊया. उलटा मंत्र कोणता आहे? श्रीराम उलटा मंत्र कसा सांगितला? तर श्वास वर घेताना राम म्हणायचं मनातच, आणि श्वास बाहेर सोडताना श्री. बघा, राम श्री करा. आपण प्रयोग करू शकता. श्वास वर घेताना मनोमन म्हणायचा राम श्री राम श्री. अजप अजपापेक्षा सोपा. राम श्री म्हणजे वाल्याने उलटा जप केला तो हा, आणि त्याचा हा अजप जप सिद्ध झाला. सद्गुरु नारदांची कृपा झाली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. विठ्ठल. अजप जपाच्या पद्धतीने आपण सद्गुरूंनी दिलेला नाम मंत्र आपण श्वासावरती जपू शकतो. अर्थात आपण कोणत्या संप्रदायातून, कोणत्या मार्गाने, कोणत्या सद्गुरूंकडून कशा प्रकारे उपासना साधना घेतलेले तेच आपल्याला त्याबाबत मार्गदर्शन करत असतात. तेव्हा हे निश्चित झालं. वाल्याची चित्त भूमिका शुद्ध झाली. सद्गुरूंचं बीज त्याच्यामध्ये पेरलं गेलं. वाल्याची चित्त भूमिका शुद्ध केव्हा झाली? ज्यावेळेस त्याला कळलं की माझं पाप मलाच भोगायचं आहे, माझं कर्म मलाच भोगायचं आहे, तेव्हा आता मला सामोरं जायलाच पाहिजे. त्याला अनुताप झाला. तिथं चित्त शुद्ध झालं आणि त्या शुद्ध बीजापोटी आता तिथं शुद्ध बीज पेरलं. बरं का, शुद्ध बीज कोणतं? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्या शुद्ध चित्तामध्ये परंपरेने शक्तियुक्त असलेलं सद्गुरु प्रदत्त नाम ज्या भूमिकेमध्ये पेरलं जातं त्या शुद्ध भूमिका म्हणतात. विठ्ठल. शुद्ध बीजापोटी आता काय होतं बघा. आता बीज पेरलं की ते आपल्या परी सूर वाढले. माऊली म्हणतात का सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परी सूर वाढले. तर आता बीजाचा विस्तार होत असताना मध्ये काही गोष्टीची गरज असते. नाममंत्र मिळाला म्हणजे काम संपलं अशातला भाग नाही. खरं पाहता दीक्षा देणं हे सद्गुरूंचं काम आहे. आता सांभाळणं आपलं काम आहे. लग्न करणं बरं वाटतं, सोपं वाटतं. संसार करणं अवघड आहे ना. सांभाळायचं. आता सद्गुरूंच्या कृपेचा शिक्का पडलेला आहे. सद्गुरूंची कृपा कधी होईल हे आपण आपल्या तळमळीवरती अवलंबून असते. त्यासाठी किमान आपण शुभेच्छा आणि विचारणा ह्या दोन तरी ज्ञानाच्या पायऱ्या ओलांडायला पाहिजे. माझा उद्धार कधी होईल ही शुभेच्छा निर्माण व्हायला पाहिजे. आणि कोण माझा उद्धार करणार आहे त्याला जाऊन प्रश्न विचारणं ही विचारणा कायमी. उद्धार पावे
शुभेच्छा विचारणा काय कृपा करेल नारायण ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांना विचारणं आधी अंतःकरणामध्ये परमार्थ करण्याची इच्छा शुभ वासना निर्माण होणं ही शुभेच्छा. मग परमार्थ कसा करायचा, साधन कसं करायचं, त्यासाठी काय करायचं, मी काय करू, कसा करू परमार्थ हे विचारण्यासाठी संतांना शरण जाणं शुभेच्छा विचारणा. मग तनु मानसा मग तना मनामध्ये तन आणि मन भगवंताच्या साधनेकडे लावणं इथे त्या बीजाची वाढणी सुरू झालेली असते. परमार्थामध्ये खरं म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या असतात. परमार्थामध्ये योग घडावा लागतो. योग घडलेल्या परमार्थ टिकावा लागतो म्हणजे क्षेम व्हावा लागतो आणि टिकलेला परमार्थ वाढावा लागतो म्हणजे वृद्धी व्हावी लागते. बघा 3 गोष्टी महत्वाच्या योग क्षेम वृद्धी. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, त्याला पुण्यातली गोष्ट सांगतो की त्याला मंडईला जायचं होतं आणि काहीतरी खरेदी करायचं होतं पण पैसे नव्हते, थोडेसे पैसे होते. रस्त्याने जाताना आता ती नोट बंद झाली पण मी मुद्दाम सांगतो त्याला 2000ची नोट सापडली आणि त्यांनी ते पॅन्टच्या मागल्या खिशामध्ये ठेवली आणि बसला खूप गर्दी होती, त्याला बसायला जागाच नव्हती. असा लोंबकळत चालला होता. तो विचार करतोय 2000 रुपये आहेत, बायकोला साडी घेऊ, पोराला कपडे घेऊ, बारक्याला खेळणं घेऊ, मला पण एखादा पॅन्ट पीस घेतो वगैरे अशा विचारामध्ये चाललाय तो. कारण त्याला 2000च्या नोटेचा काय झाला होता, योग झाला होता. खाली उतरला, आता सुट्ट्या पैशाने तिकीट काढलं होतं नाही, खाली उतरला, दुकानापाशी गेला, साडी घेतली आणि आता बिल देण्यासाठी मागं हात घातला तर चोराने खिस्सा कापला होता. झालेल्या नोटेचा योग झाला होता पण नोट टिकली का, म्हणजे काय नाही झालं, क्षेम नाही झाला. टिकायला पाहिजे ना नोट. एकाला 2000ची नोट सापडली, त्यांनी त्याच्यातून काहीतरी सामान आणलं आणि घरापाशी दुकान थाटलं आणि महिन्याभरात 2000 ते 4000 केले, म्हणजे पैसे काय केले, वाढले. योग होणं प्राप्त होणं, अप्राप्तस्य प्राप्ती योग. प्राप्त झालेलं टिकणं क्षेम, पण टिकलेलं परत वाढणं आहे तेवढं चाललं काय उपयोग त्याचा, टिकलेलं वाढलं पाहिजे त्याला वृद्धी म्हणतात. तुकोबरायांनी या तिन्ही मागणी भगवंतापाशी एकाच अभंगात व्यक्त केलेले आहे. एकाच अभंगात आपला सुप्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगाशिवाय कीर्तन प्रवचन म्हणजे भजनच पूर्ण होत नाही. बघा, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, हा योग म्हणजे तुझी मला सारखीच आठवण, तुझं सारखं सारखं मी स्मरणच करीन. पण भगवंताचं स्मरण एकट्याला जमत नाही. संतांच्या संगतीत गेल्यावरती भगवंताच्या स्मरणाचा जो योग झालाय तो टिकतो. म्हणून न लगे मुक्ती संपदा संत संग, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये भजन टिकू लागलं, नाम टिकू लागलं, योगाचा क्षेम झाला. पण त्याच जन्मपुरता संत भजनचा काय उपयोग त्याचा. तुका म्हणे गर्भवासी म्हणजे पुढल्या जन्मात आम्हाला घाल. जे तुझं भजन संतांच्या संगतीमध्ये ते नाम आणि ती संत संगत देत असेल तर कुठल्याही जन्माला घालचाल आमची तयारी आहे. विठ्ठल नामाचा योग होतो सद्गुरूंच्या कृपेने. शुद्ध बीज सद्गुरूंच्या मुखाने प्राप्त झालेलं, त्याला शक्ती असत्या. सद्गुरूने दिल्या नामामध्ये त्यांच्या गुरूंच्या परंपरेची शक्ती असते. म्हणून आपल्या सगळ्या संतांना सद्गुरू प्रदत्त नाम मिळालेलं आहे हे विसरता कामा नये. ज्ञानदेवासार सोजविले परंपरा बघा तुम्ही. तर मला सांगायचं असं, तुकोबराय असो, नाथ महाराज असो, निळोबराय असो, कुणी असो आपले वारकरी संत, त्यांना परंपरेचं नाम प्राप्त झालेले असो. आता मला सांगायचं, चला आता हे फळ जमिनीमध्ये म्हणजे शुद्ध चित्त भूमिकेमध्ये नामरूपी बीज पेरलेलं आहे आणि रोज त्याला स्नेहाचं सिंचन चालू आहे. रोज खत घालतोय, पाणी घालतोय, वृक्षाची जोपासना करतोय. आता ही वृक्षाची जोपासना करण्यासाठी 4 गोष्टींची गरज आहे. त्याला साधन चतुष्टय संपन्नता म्हणतात. कोणत्या 4 गोष्टी? विवेक पाहिजे, दुसरा वैराग्य पाहिजे, तिसरं समाधी षटक
शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान आणि चौथं तीव्र मुमुक्षु दर्शन. ह्या 4 गोष्टींनी त्या बीजाकडे लक्ष लागतं. ते नाम अखंड अखंड मुखामध्ये येऊ लागतं. आता नाम मुखात आल्यावरती माझं नाम माझ्या मुखामध्ये स्थिरावले हे साधकाला कळण्याची खूण काय मला सांगतात. नाम घेता मन कमी आहे त्यामुळं अभंगाची प्रमाण दुहेरी प्रमाणे मी टाळतोय. मला आल्याला सांगितलं आपली गाडी उशिरा सुटलेली आहे पण वेळेस स्टेशनमध्ये पोहोचवा म्हणजे 11च्या आत करायच्या आत. विठ्ठल थोडं वेगाने येतोय. आपण सुज्ञ श्रोते आहात. इथे बसलेल्या सगळ्या मेजॉरिटी बहुतेक आमच्या माता भगिनींची जास्त आहे. त्या खालोखाल आमच्या बंधूंची संख्या मला दिसते आणि साधारणपणे मी जरा बघतोय की मी सांगतोय हे पचतंय का डोक्यावरून जातंय. तर बहुतेक चेहरे मला प्रसन्न दिसत आहेत बघा. त्याच्यामुळं आपण त्या जातीतल्या आम्ही वेगळा अर्थ घेत नाही. मी माझे जातीचे माझं भेटत किंवा नाही हो या समजून घेण्याची ही भूमिकाच ती आहे. आपल्याला हे समजतंय नव्हे आपण त्या अधिकाराचे आहे म्हणूनच समजतंय. विठ्ठल आपल्याला शुद्ध बीज शुद्ध भूमिका कळली. आता त्याच्यापासून रसाळ गोमटी फळं कोणती प्राप्त होतात. कसं होतं बहुधा अभंग असा सांगितलं जातो की जे आई वडील शुद्ध असतील त्यांची मुलं शुद्ध जन्माला येतात. अपवाद असतो. हा अपवाद आहे. सांगा बरं हिरण्यकश्यप शुद्ध होता का अशुद्ध होता आणि त्याच्या पोटी फळ कोणतं आलं शुद्ध. कोण भक्त प्रल्हाद. बरं भक्त प्रल्हाद शुद्ध होता का नाही आणि त्याचं फळ विरोचन अशुद्ध. बरं विरोचन अशुद्ध त्याचं फळ बळीराजा शुद्ध. हे काही त्रांगडं सांगता नाही यायचं. त्यामुळे इकडे हा भंग जुळत नाही. हा भंग वेगळ्या अंगानेच घेऊन जातो आपला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. आता जो अभंग मी उद्धृत केला होता नाम घेता मना निवे. बघ आता फळं कशी याच्यामध्ये. नाम घेता मना निवे. नामधारकाचं मन निवलं पाहिजे. आपलं मन सतत तापलेलं फणफणले तापाने फणफणले कधीच निवलेलं नसतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जर मी समाधानी राहत असेल तर मी नामधारक आहे म्हणून समजायचं. नामधारक चरण म्हणणं सोपं आहे. आम्ही नामाचे धारक नेलो प्रकार अनेक पण आतून विचारायचं की मी नामाचा धारक आहे का खरा. मन निवतंय का हो. कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखदुःखे समय कृत्वा लाभो जया जयो होतंय का. शांतता आहे का समजायचं. नाम मुरायला लागलंय. बीजाला अंकुर फुटायला लागलेलं आहे. जिव्हे अमृताची सर्वे होता ती बरवे आयशे शकुन लाभाचे मन रंगले तुझ्या चरणी विसावले केलिया विठ्ठले आयशी कृपा जाणावी झाले भोजन शिरदिशे चिराग पूर्ण ठेला इच्छे वासनेवरती दगड पडलेला आहे धालियाच्या आईशी अंगा येते उद्गार सुख भेटवाले सुखा निज सापडला मुखा तुका म्हणे लेखा आता नाही. नाम घेण्याचं हे काय आहे फळ आहे. आता शुद्ध बीजापोटी आपल्या अंतकरणामध्ये सद्गुरूंनी नामाचं बीज पेरल्यावरती जे काय रसाळ गोमटी फळं क्रमाक्रमाने प्राप्त होतात ना त्याच्यातली पहिली 2 फळं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मुखी अमृताची
कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांचं तिथं समाधी आहे बघा. त्यांचं चरित्र मी थोडक्यामध्ये वाचलं होतं. त्यांचे शिष्य नामदेव महाराज म्हणून होऊन गेले. त्यांनी सांगितलं नाथपंथामध्ये सद्गुरूंकडून नाम देण्याची एक पद्धत असते. ती पद्धत अशी आहे की सद्गुरू आधी ज्याला नाम द्यायचं आहे त्याचं सगळं मागलं कर्म तपासतात. आता आज कुणी कुणाचं कान फुकतो तो भाग वेगळा, त्यासाठी सद्गुरूच असावे लागतात. ज्याला नाम द्यायचंय त्याची मागचे प्रारब्ध त्यांना दिसत असतं, कळत असतं. अजून याची कर्मसाम्यदशा आली का नाही हे पाहावं लागतं, त्याची योग्यता आली का नाही हे पाहावं लागतं. आणि ज्यावेळेसला नाम द्यायचं असतं त्यावेळेस त्याला सांगण्याच्या आधी ते त्यांच्या सद्गुरूंना विचारतात की ह्या साधकाला मी नाम देऊ का. ज्यावेळेस तिकडनं कौल येतो, सिग्नल येतो, हो दे, मग सांगितलं जातं, मग त्याला बोलावलं जातं. त्याला एक सगुण मंत्र दिला जातो, एक निर्गुण मंत्र दिला जातो. दोन मंत्र असतात, एक सगुणाचा मंत्र असतो. सगुण मंत्राचा उच्चार बाहेर केला तरी चालतो, निर्गुण मंत्र आपल्या आतमध्ये ठेवायचा असतो, जास्त खोलात जात नाही. मला सांगायचं असं की माऊली सुद्धा हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर इथे हरी आणि मुखे ही दोन पद आपण वेगळी वेगळी ठेवतो. आपण असं म्हटलं तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तार्थ बदलन बघा म्हणत. म्हणजे हरीच्या मुखाने म्हणून, स्वतःच्या मुखाने म्हणू नको. म्हणजे हे जी आपली वाणी आहे ती हरिवाणी व्हायला पाहिजे. नाथ मला काय सांगतात, हरिमुखी गाता, पण हरिमुखी गाता. हरिपाठामध्ये आणखी एक ठिकाणी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आले, तिथे सुद्धा कीर्तीला मुखे जोडून टाका. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आपण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हणतो, पण हरिपाठ कीर्तिमुखे. कीर्तिमुख नावाचा एक राक्षस होऊन गेला बघा. त्याने सर्व स्वतःचं अंग गिळलं आणि शेवटी तोंड त्याचं गिळताच येईना. म्हणजे स्वतःचा अहम गिळून हरीला आपलं मुख, हरीचं मुख बनवायचं. कधी हा मुखामध्ये हरी कधी येईल, संतांनी प्राप्त झालेल्या नामानेच. म्हणून माऊली सांगतात, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, संतांच्या संगतीने, संत मुखाने तो हरी आपल्या कानामध्ये पोहोचला पाहिजे. माझे सद्गुरू सांगायचे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा निवृत्तीनाथ कानापाशी
निवृत्तीनाथ कुठे? कानापाशी. सद्गुरू कानातच मंत्र देतात ना. कानातून पेरलेलं डोळ्यातून दिसलं पाहिजे. जे कानात पेरले की ते कुठून उगवायला पाहिजे? डोळ्यातून. मग कानाने पेरायचं काम निवृत्ती करतात आणि ब्रह्माचं दर्शन उघड्या डोळ्यांनी कसं पाहायचं हे ज्ञानेश्वर माऊली दाखवतात डोळ्यात. त्यासाठी ते नाम नवविधा भक्तीने त्या नवविधात सोपान करून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. तो सोपान श्वासाचा धरिता सो सोडिता हम. तो नाकाचा ब्रह्मितपासून जो सोपान वाहतो वरती वायू, त्या सोपानाने तो नाम प्राप्त केल्यावरती मुखाने हरी म्हटला जातो आणि तिने मुक्तिचारी. जिभेच्या ठिकाणी मुक्ताई, नाकाच्या ठिकाणी सोपान, डोळ्याच्या ठिकाणी ज्ञानदेव आणि कानाच्या ठिकाणी निवृत्ती. विठ्ठल. हरिपाठामध्ये मौलीने हरिमुखे म्हणा दोनदा म्हटलंय. आपल्याला मुख्य अमृताची वाणी म्हणजे काय त्याचा विचार करायचा. मुखात बरं का, तोंडात नाही म्हटलेलं. मुखाच्या आत. माऊलींचा प्रत्येक बोल, संतांचा प्रत्येक बोलाला विशिष्ट अर्थ आहे बरं का, समजून घ्यायचा असतो. हरिपाठ दिसायला वरून सोपा आहे, पाठ करता येतो म्हटला जातो, पण फार अवघड आहे. अवघड म्हणजे गुरुगम्य. अवघड नाही, गुरुगम्य. एकदा हरिमुख्य म्हणा असं का म्हटलंय? माझ्या वाचनामध्ये असं आहे की जवळजवळ 200 ते 250 वर्षापूर्वीची हरिपाठाची हस्तलिखित प्रत होती. आमच्याकडे पुण्यामध्ये जयकर ग्रंथालयामध्ये असे जुनी दुर्मिळ ग्रंथ बघायला मिळतात. मी स्वतः बघितलेले आहे. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा दिसतो, हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा. मुखे हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा. पहिला हरिमुखाने म्हणा वैखरीने, आणि दुसरं मुख्याने म्हणा, परेमध्ये म्हणा, मौनात म्हणा. पहिला हरी मुखाने म्हणा, जीव वेगू करी पहिल्या अभंगात हरिमुखे म्हणा, आणि ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी हरिमुखे म्हणा. मुखे दोन हरीच्या मध्ये हे सद्गुरु प्रदत्त आहेत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे बरोबर. हरिपाठ कुठं रचला गेला? आपल्याला काय वाटतं? माऊलीने हरिपाठ कुठं रचला असावा? कारण फलश्रुतीमध्ये म्हटलं ना, नित्य पाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी सर्व थातो. सामान्यतः असं वाटतं की आळंदीला इंद्रायणी तीरावरती माऊलीने हरिपाठ रचला असावा, पण नाही. माऊलींनी हरिपाठ पंढरपूरला रचलेला आहे. म्हणून हरिमुखे म्हणा दोनदा म्हटले. त्याचं कारण सांगतो. क्षेत्र वेगळं आणि तीर्थक्षेत्र वेगळं. जे नुसतं क्षेत्र असतं पण त्याच्या भोवती कुठलंच पाण्याचा साठा नसतो, नदी नाही, तलाव नाही, समुद्र नाही, त्याला फक्त क्षेत्र म्हणतात. पण ज्याला नदी आहे, तलाव आहे, समुद्र आहे, त्याच्या काठी जे वसलेलं आहे त्याला तीर्थक्षेत्र. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देवा विठ्ठल देवा पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र. कारण का त्या क्षेत्रामध्ये एक तीर्थदेवता असते, एक क्षेत्र देवता असते. तीर्थदेवता तीर्थात असते म्हणजे त्या नदीत असते, क्षेत्रदेवता क्षेत्रात असते म्हणजे त्या गावात असते. तीर्थातली जी देवता आहे, पुंडलिकाच्या पुढे चौफळ आहे, पुरामध्ये वाहून गेला, तिथं तीर्थदैवत होतं, त्याला हरी म्हटलंय. बरोबर त्याच्या समोर तो समोरच्या विठ्ठलाकडे बघतोय, विठ्ठल त्याच्याकडे बघतोय, समोरासमोर नजरा चालू आहे त्यांची. ते तीर्थदैवत हरी, क्षेत्रदैवत विटेवर उभा असलेला विठ्ठल, विठ्ठल हरीकडे बघतोय, हरी विठ्ठलाकडे बघतोय. तीर्थदैवत इथं उभं आहे, इथं म्हणजे हृदयामध्ये, आणि क्षेत्रदैवत इथं उभं आहे आज्ञा सहस्रार चक्रामध्ये. इथून पश्चिमेकडून ते पूर्वेकडे बघतंय आणि पूर्वेकडून हे पश्चिमेकडे बघतंय, हे पश्चिमेकडे बघतंय. दोघांच्या मध्ये पुंडलिकराय आहे. कोण?
जेने मार्ग दाविला त्या पुढे पुंडलिक देवता म्हणजे तीर्थदेवता करून हरी करून विठ्ठलाकडे नेणारा हरी आणि विठ्ठल च्या मध्ये कोण पुंडलिक का नाही? आपण काय म्हणतो? पुंडलिक वरदा का म्हणतो? हरी विठ्ठल. राम विठ्ठल का म्हणत नाही? कृष्ण विठ्ठल का म्हणत नाही? तो पुंडलिक हरी आणि विठ्ठलाच्या मध्ये आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा आज्ञाचक्रामध्ये बसलेला सद्गुरू आहे. त्याच्या आज्ञेशिवाय पुढचा मार्ग जाताच येत नाही. ते सद्गुरू ज्यावेळेस अंतःकरणामध्ये वैखरीमध्ये ज्यावेळेस ते नाम येतं असं म्हटलंय की आपली वाणी कशी पक्व करायची. वैखरी वाणीचा जप 8 महिने करायचा, मग ती वाणी परिपक्व होते. मग तो जप मध्यमेमध्ये येतो, कंठामध्ये येतो. कंठातल्या मध्यम वाणीचा जप 16 महिने करायचा, 8 दुने 16. मग तो नाम जप पश्चंतीमध्ये येतो, तिथला जप 32 महिने करायचा, 8 16 32. आणि त्याच्यानंतर मग तो जप कुठं जाऊन पोचतो? परेमध्ये जाऊन पोचतो. म्हणजे नामधारक परातीत जाऊन बसतो. कुठं बसतो? परातीत जाऊन बसतो. याला पुरावा पर्याहुनी परत घर जाऊन पोचले आमच्या नामदेवर आहे. आपले संत फार हुशार आहेत. त्यांनी त्यांची घरं कधीच बांधून घेतलेली. आपण अजून बघत बसलो 2 BHK 3 BHK 1 कोटी 1.5 कोटी. नामदेवर यांनी घरकुलं बांधलंय. रेहुनी परत ते घर. तुकोबरायांनी घरकुलं बांधलंय महाराज. निरंजनी आम्ही माऊलींनी घरकुटं बांधले. माऊलींनी ज्ञानदेवा घर चिदानंदी माऊलीच्या सोसायटीचं नाव आहे चिदानंद सोसायटी. आणि जनाबाईंनी घरकुटं बांधले. नवद्वारा ते भेदुनी दशमद्वारी गेली जणी. सहस्रा चक्रामध्ये घर बांधलंय. फार हुशारी आमचे संत. सद्गुरु पदत्त नाम प्राप्त होतं. कुठं आलं? मुखाच्या आत. वैक आता जिभेचं काम नाही. जिभेचं काम नाही. आता उच्चाराचं काम नाही. आता आतमध्ये मध्यमेमध्ये उपांश जप सुरू झालेला आहे कंठामध्ये. तेव्हा हा जो मणी आहे नामाचा मणी कुठं धारण करायचा? कंठी धरिला कृष्ण मणी. मुखामध्ये कंठामध्ये नाम उतरलं पाहिजे. उतरतं नाम कंठामध्ये उतरतं. खूप दिवस अभ्यास केला की नाम हळूहळू कंठामध्ये येतं. मग कंठी धरिला कृष्णमणी. जसं भगवंताने कंठी कौस्तुभ म्हणे विराजित, तसं आपण आपल्या कंठामध्ये कृष्णमणी म्हणजे मध्यमा वाणीमध्ये आपला जप आपलं नाम यायला पाहिजे. मुखी अमृताची वाणी. एक ओवी बघा ज्ञानेश्वरीमध्ये. मला थोडी अस्पष्ट आठवते. आपल्याला माहिती असेल तर सांगा. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोष ध्वनी नाद आकारू 4 प्रकारे. जो नाद आतून येतो ना, आतून नाद येतो ना, तो नाद आधी घोष असतो. घोष तो पुढे ध्वनी बनतो. ध्वनी तो पुढे नाद बनतो आणि मग विविध आकाराला येतो. पहिल्यांदा नुसतं नामाचा घोष चालू असतो. फक्त षड्ज धरा बरं महाराज. फक्त षड्ज. षड्जच नाही लावला तर संगीत गाता येईल महाराज? नाही गाता येणार. मला आठवतं आम्ही लहानपणी लग्न आपल्या का 4-4 दिवस लग्न गाजायचे. त्यावेळेस वाजंत्रे असायचे नवरदेवाच्या बरोबर नाही का. आणि त्या वाजंत्र्यामध्ये एक असं होतं ते गाणंच म्हणत नव्हतं. हो
खरं म्हणजे त्या आधी वाजल्याशिवाय पिपाणेवाले वाजवतच नव्हते. तेव्हा स्वराचं ज्ञान नव्हतं. हा त्या सगळ्या गाणाऱ्यांच्या पिपण्यांचा हा कोण होता? षडजी होता. षडजी संग महाराज पहिला षडज लावल्याशिवाय पुढचे रे ग म ध्वनी सुरू होतील का? नंतर कळलं हे जर वाजवायचं थांबलं तर बाकीचे गाऊ शकणार नाही. तेव्हा तो जो असायचा ध्वनी पहिला तो घोष. पर्येमध्ये काय येतो? घोष. आधी भात्यातून नुसत्या हवा आतमध्ये जाते, तो घोष आहे. मग आपण बटन दाबतो, ध्वनी. मग विविध नाद निर्माण करतो, सारे गम पदनी सा, सप्तस्वर, 12 स्वर, आणि त्याच्यातून मग राग यमन, राग खमाज, राग भैरव, नाना तऱ्हेचे आकार. घोष परावाने, ध्वनी मध्यमा, नाद कंठ, आणि मुखातून सगळे बाहेर पडणारे रामकृष्ण हरी वगैरे वगैरे सगळी नाम. पण आधी हे नाम वैखरीतून कुठायला पाहिजे. ही अमृताची वाणी कधी बनेल? ज्या वेळेस हे नाम कंठामध्ये येईल, मुखी अमृताची वाणी. मग ते नामाचं अमृत ज्या वेळेस संपूर्ण देहामध्ये पाझरू लागतं, मग महाराज म्हणतात देह देवाचे कारणे विठ्ठला. साडे 10 वाजलेले. माझ्या मते शेवटचे 10 मिनिटं आधी जर विठ्ठल भजन आणि लगेच माऊलींचं भजन घेतलं चालेल का? म्हणजे ओघ निरूपणाचा उरकून जाईल. विठ्ठल आता हे नाम अमृत आहे बरं का. माऊली सांगतात खरं पाहता अमृत आपल्या देहामध्ये सुद्धा आहे. कुठं आहे? कुठं आहे? अमृताचं तळ आतल्या बाजूला आहे, परजीबेच्या वर अमृताचं तळ आहे. त्या तळ्यातून रोज अमृत सांडतंय, रोज सांडतंय. पण आपण ते विषयांच्या भोगामध्ये खर्च करून टाकतो. अमृताचे तळे म्हटले माऊलीने त्याला. ते तळ प्राप्त करण्यासाठी खेचरी मुद्रा करावी लागते, खेचरी मुद्रा साधावी लागते. खेचरी मुद्रा म्हणजे काय माहितीये का? हे आपली जीभ आहे ना, आपली जीभ उलटी करायची, तिला खाली असा जाड 3 रेष आहे बघा, हिरव्या रेष आहे, त्या आठवड्यातून एकदा धारदार ब्लेडने थोडीशी कापायची. सगळी नका कापू बरं का, थोडीशी कापा. आणि स्वतःच्या मनाने करू नका, हे सद्गुरू प्रदत्त साधन आहे, हठयोगाचं साधन आहे, त्यांच्याकडे शिकायचं असतं. थोडीशी कापायची, तिच्यात हिरडा बेरडा भरायचा. पुन्हा मग आठवड्याने, पुन्हा आठवड्याने, पुन्हा आठवड्याने असं करत जवळजवळ 4-5 महिने तेच काम चालू असतं. मग त्या शिरा सगळ्या मोकळ्या होतात आणि जीभ कुत्र्यासारखी अशी बाहेर येते. ती जीभ बाहेर आलेली इथं टेकली पाहिजे कपाळाला. आता नका प्रयोग करू, घरी झालं बघा आपली जीभ कुठे येते वरती. हे झालं छेदन, याला छेदन म्हणतात. आता ती जीभ पुढं रोज ओढायची, गाईची धार काढतो ना तशी रोज ओढायची, रोज ओढायची, रोज ओढायची, चांगल्यापैकी आणखी लांब करायची. मग ती जीभ उलटी आतमध्ये वळवायची, याच्या पाठीमागे नेऊन आतमध्ये पोहोचवायची, तेव्हा ते अमृत मिळतं. साधून घ्यावं लागतं कष्टाने, म्हणून योगिया साधली जीवन काळा म्हटलेलं आहे. पण भगवत कृपेने प्राप्त नामाने ही जीवन काळा माऊली लाधली म्हणतात, तिकडे साधली म्हणतात. नामामृत गोडी वैष्णवा लाधली म्हणजे सहज प्राप्त झाली, आणि योग्यांना मात्र साधून घ्यावे लागले. योग्या साधले जीवन कळा. मग हे अमृत तत्व जे आहे, हे अमृत तत्व ज्यावेळेस देहावरती पाझरतं त्यावेळेस देह कसा बदलतो. विठ्ठल देह बदलतो म्हणजे काय होतं? वरचा देह आहे तसाच राहत असतो. आता बदलून तरी कसं जमन हो? आयडेंटिफिकेशन काय तर आपलं आधार कार्ड पाहिजे ना. हा तो बरं ज्या अर्थाने म्हणतात ना राम म्हणता रामजी होईजी, तर हा वरचा राम नाही बदलत, तो तसाच असतो. आतला राम ज्याला लिंग देह, ज्याला वासना देह, ज्याला सूक्ष्म देह म्हटलेलं आहे, तो बदलतो. त्याला तसं रूप प्राप्त होतं. आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेसारखं रूप आपल्या अंतर्मनाला प्राप्त होत असतो. आणि मग देह सुंदर पथू लागतो. देह देवाचे कारणी
तर तोपर्यंत देह हा तसा पाहता देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे, तो देह नाशिवंत आहे. पण आपल्याला काही एकच देह आहे का? आपल्या किती देह आहेत? स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे आणि महाकारण पण आहे. त्याला पण देहच म्हटलेलं आहे ना. आता स्थूल देह बदलते का? नाही, त्याला तर जाळायला तरी लागतं, त्याची माती तरी होते. म्हणजे स्थूल देहावरती काय प्रक्रिया करून उपयोग नाही. हा स्थूल देहाचा साधन म्हणून वापर करायचा असतो, बदलायचा असतो सूक्ष्म देह. कारण देहाची पण फिकीर करण्याची गरज नाही, कारण ज्ञान प्राप्त होती कारण देह जळून जातो, अज्ञान जळून जातं. अज्ञान जळ की कारण देहाचं काम संपलं. हा जो मध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे सतत फेऱ्या मारतोय ना, हा सूक्ष्म देह सगळ्या प्रक्रिया, सगळा परमार्थ, सगळा खटोटोप ह्या बाबासाठी आहे. विठ्ठल अशा प्रकारे देह बदलतो. म्हणजे नेमकं काय होतं? वेळ कमी आहे, खूप सांगावं असं वाटतंय. आपल्या देहात कसा बदल होतं सांगतो आपल्याला. आपल्या जवळच भगवती देवीचं स्थान आहे, कारल्याची देवी जागृत देवीचं स्थान आहे. भगवती देवीच्या 52 मातृका आपल्या देहामध्ये आहेत. ज्यावेळेस सतीने पित्याच्या यज्ञामध्ये आपला देह समर्पण केला का, तर तिच्या पतीची अवहेलना केली, निंदा केली पित्याने, म्हणून सतीने देह समर्पण केला. तो देह घेऊन भगवान शंकर पत्नीचा विलाप करत पत्नीचा देह घेऊन आकाशस्थ संचार करत असताना आता हे शंकर बाबाला भानाव कसं काय आणायचं, म्हणून भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या देहाचे सतीचे देहाचे तुकडे 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 होत गेले. असे 52 तुकडे संपूर्ण भारतभर जिथं जिथं पडले तिथे तिथं शक्तिपीठ निर्माण झालं. ही शक्तिपीठ या ब्रह्मांडामध्ये आहेत. सांगतो आपल्याला, आपण मराठी भाषा शिकला असेल तर मराठी बाराखडीमध्ये 36 व्यंजन आणि 16 स्वर आहेत. आपण 12 स्वर शिकलो, पण संस्कृतमध्ये 16 स्वर आहेत. 36 आणि 16 किती? 36 आणि 16 52. कदाचित ल हा वर्ण संस्कृतमध्ये जवळजवळ नाहीच, म्हणून 51. पण चला काय हरकत नाही, सांगतो आता. ही ह्या देहाची शुद्धीकरण कसं होतं नामस्मरणाने. नाम जसं देहामध्ये पाझरू लागतं, कंठात येतं. आपल्या कंठामध्ये 16 स्वर आहेत. 16 स्वर आपण नंतर मोजा 52 होतात का? 16 स्वर बरं का. आपण 12 खडी शिकलो, संस्कृतमध्ये 12 खडी नाही, संस्कृत भाषा 16 खडी. अ आ इ ई उ ऊ रू रू लूर लू ए ऐ ओ औ अम अहा 16. त्याच्यावर क का की की क्रू क्रू क्रे कै वगैरे बसवायचं सगळे बरं का. इथं किती? 16. इथे 12 व्यंजन क ख ग घ ग च छ ज झ य ट ठ 12. चला खाली या, नाभीमध्ये या 10. नाभीमध्ये किती? 10. ठ पर्यंत आलो आपण. ड ढ न त थ द ध न प फ इथपर्यंत. पुढे 6 ब भ म य र ल. खाली 4 व श श स ह श ज्ञ. हे झाले 51 म्हणा 52 म्हणा. नाम जसं पाझरू लागतं शरीरामध्ये तसं एक 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 बी शरीरातलं शुद्ध व्हायला लागतं. आणि मग ती अवस्था येते मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू. मग कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ज्याचा देहच देव बनलेला आहे. तुकोबर सांगतात, स्वतःची ओळख करून सांगतात, मी वासुदेव पुढे पुढे सरकतोय. थोडक्यात सांगतो आपल्याला.
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आता हा देह देवाच्या कारणी होण्यासाठी देहाचे सर्व अंग निर्मळ व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, कोणते कोणते अंग निर्मळ व्हायला पाहिजे आणि ते कसे निर्मळ व्हायला पाहिजे, ते शुद्ध बीजाची पुढची 2 फळं 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. तू काय म्हणे सर्वांगी निर्मळ सर्वांग निर्मळ जैसे गंगा जल. सर्वांग निर्मळ होतं म्हणजे का त्याला काय आंघोळ करायची गरज नाही का. पुन्हा सांगतो, बाह्य देहावरती परिणाम होतो नाही असं नाही. जो नामधारक आहे त्याचं मुखावरती एक तेज दिसू लागतो. कुठल्याही सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये तो अनुकूल राहत असतो. त्याच्या सुखदुःख त्याच्या वाटेला येतात, परंतु तो त्याच्यामध्ये अडकून राहत नाही. ही बाह्य लक्षण आहे. खरं पाहता अंतरंग लक्षण असं आहे. जी सगळी अंग आपल्याला प्राप्त झालेली आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, ही 14 अंग आहे आपल्याला. मग डोळे निर्मळ होतात. परस्त्री माते समान जाई होतो माते नकरी सायासा आम्ही विष्णुदास तैशे न हो. जोपर्यंत डोळ्यांनी नको ते पाहण्याची वासना आहे तोपर्यंत आपलं डोळेरूपी अंग अजून निर्मळ झालेलं नाही. कानाने कान भरून या ऐकन तुझी कीर्ती, वाहे रंगे टाळे नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. सगळी ज्ञानेंद्रिये सगळी कर्मेंद्रिये भगवंताच्या ठिकाणी समर्पित होतात. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, पूजा होते मुक्ता फळी, रसवोया मंगळी. हे वाणीचं समर्पण, इंद्रियांचं समर्पण, मनाचं समर्पण, बुद्धीचं समर्पण. मनाचा संकल्प भगवंतच, बुद्धीचा निश्चय भगवंतच, चित्ताचं चिंतन भगवंतच, आणि मी भगवंताचा अहंकार भगवंताचाच. सर्वांगी निर्मळ. आणि मग चित्त जैसे गंगाजल. बघा, चित्ताला गंगाजलाची उपमा देण्याचं कारण असं की भगवंताच्या चरणातून गंगा निर्माण झालेली आहे. भगवंत म्हणजे ज्यावेळेस वामनाने विराट वामन रूप धारण केलं आणि त्रिपाद भूमी मागितली, त्यावेळेस पहिल्या भूमीमध्ये हे संपूर्ण पृथ्वी तत्व व्यापलं. नंतर दुसऱ्या भूमीमध्ये सप्त स्वर्गाकडे जाताना सप्त सत्य लोकामध्ये भगवान ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते. त्यांच्या पुढे असा कमंडलू होता. ते भगवान वामनाचं, विराट वामनाचं पाऊल आलं आणि त्या कमंडलूला धक्का लागला. ते कमंडलू पायावरून सांडलं आणि चरणी जन्मली पैगंगा, आणि ती भगवान शिवाने मस्तकावर धारण केली. आणि ते चरण अंतःकरणात धारण केल्यामुळे, भगवंताचं चरण अंतःकरणात धारण केल्यामुळे चित्त जैसे गंगाजळ असो. आता मी शेवटच्या चरणाचा 2 मिनिटात भाव घेतो. आपण नंतर 2-2 चाली, मला माझी काय हरकत नाही बरं का. अठल विठल. तर मग असा जो भगवत भक्त आहे, असा जो नामधारक आहे, ज्याला सद्गुरूंकडून नाम प्राप्त झालेले, ज्याने त्या नामाची साधना केलेले, स्वामी स्वरूपानंद सरस्वती पावसचे स्वामी स्वरूपानंद यांना एकाने विचारलं, महाराज
24 तासामध्ये रोज नाम किती वेळ घ्यायला पाहिजे? ते म्हणले जेवढं आपलं आयुष्य आहे तितका वेळ, तितकी मिनिटं. जेवढं आपलं आयुष्य आहे तितकी मिनिटं. म्हणजे कसं काय? आपलं आयुष्य किती माहिती आहे का आपल्याला? आपलं आयुष्य किती? ती काही का असणार, पण शास्त्राने आपल्याला आयुष्य, अधिकृत आयुष्य किती? शतक. आता 100 परतच नाही. ती आपली चूक आहे. जगण्याचा 100 वर्षाचा अधिकार असून सुद्धा आपण तो अधिकार प्राप्त करू शकत नाही. हा आपला मूर्खपणा आहे, निसर्गाचा नाही. तरी वाचलोय 19, 20, 21 मधून बसलोय इथं कीर्तन ऐकायला, तरी सुद्धा अजून आपल्याला निडर आपण परपकते. मला सांगायचं, त्यांनी सांगितलं आपल्याला जेवढं आयुष्य आहे तितकी मिनिटं रोज नामस्मरण करा, बस. बाकी काय करायची गरज नाही. किती आयुष्य आपलं? 100 वर्ष. म्हणजे किती मिनिटाच्या पहिला पाहिजे रोज? 100 मिनिटं. किती मिनिटं? 100 मिनिटं. 24 तासाचे किती मिनिटं होतात भारत? 24. 60 गुणिले 24 मी सांगतो, 1440 मिनिटं होतात. 1440 मिनिटं आपण रोज जगतो. त्याच्यातली किती द्यायला सांगितलं? किती? 100च. 1340चं काय करायचं ते कर, पण वरची 100 माझ्यासाठी दे. पण कशी? मोठके निमिषभरी देत जाईजे, हळूहळू मोठकं द्यायचं. किती नाम घेताना देह गेह भान सर्व हरपलं पाहिजे. जो दररोज 100 मिनिटं नामस्मरण करील त्याला हे अभंगात सांगितलेली फळं प्राप्त होतील. आणि सर्वात महत्वाचं फळ, असा जो नामधारक आहे तो सिद्ध अवस्थेत ज्यावेळेस पोचतो त्यावेळेस तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. त्याच्या दर्शनाने त्रिविध तापांची बोळवण होते. त्याच्या दर्शनाने पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं आणि विश्रांती प्राप्त होते. साधूंच्या संगतीमध्ये विश्रांती प्राप्त होते. तनमनाला विश्रांती प्राप्त होते. थोडं सुद्धा पाप शिल्लक राहत नाही. मग संतांच्या संगतीमध्ये ही साधना केल्यावरती एक सामान्य मुमुक्षू सिद्ध दशेला कसे पोचतो याचा एक नकाशा, एक आलेख प्रस्तुत अभंगात महाराज सांगतात. विठोबार वर्ष 38वे म्हणजे 3 तप होऊन गेलेले आहेत आपल्या श्रीराम मंदिरात भांगरवाडी येथे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण भजनानंद दगडूबाई मेहता यांच्या प्रेरणेने गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज भोसले यांच्या आशीर्वादाने व वैकुंठवासी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पंडित यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच संपूर्ण नवमी भजनी मंडळाच्या वतीने लोणावळ्यातील भांगरवाडी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही सेवा माझ्या वाट्याला आली. मी पुनश्च सांगतो
आपल्या सर्व भांगरवाडीच्या वतीने आमचे अनंत महाराज आणि सूर्यकांत महाराज यांच्या वतीने इथे मला येण्याचा योग आला. 8-10 वर्षापूर्वी आलो होतो. मला कल्पना होती इथला जो श्रोता वर्ग आहे हा बहुश्रुत आहे आणि तज्ज्ञ श्रोता वर्ग आहे. त्यामुळे इथे आल्यावरतीच मला चाल म्हणणारेच म्हणाले की तुम्ही मागं वाकडेवाडीमध्ये झाली संध्या संदेह माझा गेला अभंग घेतला. म्हटलं जातीचा भेटला आपल्याला म्हटलं. त्यामुळे मोठा अभंग होता तो बाजूला ठेवला. माझ्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे नाथांची कीर्तन मर्यादा मोडायची नाही. जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. मला माफ करा मी विनोद सांगितलं नाही, मी तुम्हाला हसवलं नाही. मला माफ करा मी तुम्हाला हसवून फसवलं नाही. मला माफ करा. उगाच काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकू शकलो नाही मी. ही माझी उणीव आहे आणि ती उणीवच राहावी अशी माझी इच्छा आहे. तर झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. मला दिलेल्या आदेशाप्रमाणे 11ला 10 कमी असताना सेवा आटोपायची. मी आटोपलेली आहे. आता तुमच्या स्वाधीन काय करायचं तुम्ही ठरवा. आता तुका म्हणे जाती तुका म्हणे
Thank you.